भविष्यात काय होणार आहे हे कोणालाही माहिती नसतं. भविष्य हे नेहमी अनप्रेडिक्टेबल आहे, अनिश्चित आहे, कुणाचाही कंट्रोल त्याच्यावरती नाही आहे. उद्या काय होणार आहे, काय त्याच्यातून निर्माण होणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. आज आत्ता काय होऊ शकतं ह्याचा विचार आपण करू शकतो आणि त्या अनुषंगाने आपण निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे जे काही घडून गेलेलं आहे आणि जे वाटतं तुम्हाला, ज्याचे वाईट पडसाद नंतर उमटलेत किंवा ज्याच्यामुळे आपल्याला त्रास नंतर झालेला आहे, त्याच्यासाठी आपण दोष देत राहिलो ना स्वतःला, तर त्यातून काय होणार आहे, आपला वेळ, आपली शक्ती त्याच्यामध्ये जास्तीत जास्त खर्च होते. वर्तमानावर आपलं लक्ष केंद्रित राहतच नाही, कामावरती आपलं लक्ष केंद्रित राहत नाही. मग आपल्याला ह्याच्यातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? आपण स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की तो माझा भूतकाळ आहे आणि जे मी थोड्या वेळापूर्वी बोलले की त्यावेळची माझी परिस्थिती आणि जी काही मनस्थिती होती किंवा मला सोशल सपोर्ट नव्हता, घरातल्या माणसांचा सपोर्ट नव्हता किंवा मनाने माझी मानसिक स्थिती त्यावेळेला नाजूक होती,